एक अद्भुत बालपण जे इतर कुणाला मिळालं नाही अशा पद्धतीचं बालपण तुम्हाला मिळालं. त्याला आपण चांगलं वाईट असं खरं तर म्हणूच शकत नाही. त्याला लेबल आपल्याला लावता येत नाही. पण त्या सगळ्यातून पार झाल्यानंतर तुम्हाला आई मिळाली. आई बरोबरीनं तुम्ही काम करायला लागलात आणि जेव्हा तुम्ही स्वतः आई झालात तेव्हा तुमच्यात स्वतःत काय बदल झाला? माझ्या स्वतःमध्ये बदल काय म्हणतात संयम आला माझ्यामध्ये आणि आई कळाली. आई मी लेक म्हणून काय गमावलं हे कळालं आणि आईने आई म्हणून काय गमावलं हेही कळालं. खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडनं तेव्हा तुलना केल्या गेल्या. खूप साऱ्या वेळा मला स्वतः मी आठवले त्या वयाची, अजूनही आठवते. म्हणजे मलाही लेकच आहे, एकुलती एक लेक आहे माझी. तर ती जे करत गेली ते मीही करत असेन, तर मग लेकीसाठी जर मी आत्ता अवेलेबल आहे तर माझ्यासाठी कोण होतं? मग आता लेकीची डिमांड जर ही आहे या क्षणाची, तर माझ्याही लाईफमध्ये तो क्षण आला होता. मग तेव्हा माझी डिमांड काय होती? म्हणजे ही खूप उलथापालथ झाली बरं का त्या काळामध्ये. पण नाही, जे घडून गेलं, जे आता आपल्या हातात नाही किंवा खंत करणं आणि एखाद्या गोष्टीला घेऊन कुरवाळत बसणं कुठल्यातरी एका व्यथेला ना आईच्या स्वभावामध्ये होतं ना माझ्या स्वभावात आहे. पण एक उत्तर आईने दिलं होतं ज्याने माझे सगळे काय म्हणतात ते सगळी सल माझी बोथट झाली. त्याची तीव्रताच निघून गेली. म्हणजे मी जेव्हा आईला विचारलेलं एकदा की तुला माझी आठवण नाही का काही यायची? मीही अशी कुठेतरी लेकरू जवळ असेल माझ्या आणि ते बोललं गेलं की तुला माझी आठवण नाही यायची का? तेव्हा आई म्हणालेली की काय सांगू ममता, तू आठवलीस ना की फक्त पाना फुटायचा बाकी असायचा. मग असं उत्तर मिळाल्यानंतर काय व्यथा आणि कुठली सल घेऊन बसणार? कुठलीच नाही. फाईल क्लोज.